काल या विषया संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, माननीय मुख्यमंत्री असणार एकनाथ शिंदे यांच्याकडे MSRDC म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाचं काम आहे. त्यांना एक पत्र दिलेलं आहे. संभाजीनगरामध्ये मौजे जटवाडा जोगवाडा या ठिकाणी एक जमीन आहे. आणि ही जमीन 23 एकर 30 गुंठे असताना ही जमीन तशी पाहायला गेली तर महाराष्ट्र विकास मंडळाने 1917 साली संपादित केलेली. 1917 महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करून दिली. 1917 जमिनीचं रेकॉर्ड नाही. महाराष्ट्र विकास महामंडळ विकास नंतर ही जमीन याचे जे कायदेशीर वारसदार होते हे कोणीच नव्हतं. ही पडीक जमीन होती. म्हणून ही सरकारने कलेक्टरांनी ॲक्वायझेशन केलेली होती. ॲक्वायझेशन केल्यानंतर ही जमीन आता जो समृद्धी महामार्ग झाला याला ती पाहिजे होती. ती जमीन देण्याचे आधीच झाले. परंतु या सगळ्या प्रकरणात असं प्रकरण हे आहे की 1971 एक हिबानामा झाला आणि हा हिबानामा झाला. एक ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे जावेद रसूल शेख आणि हा हिबानामा झाला 1971. 23 एकर जमीन पूर कायद्यानं हिबानामा यांच्यावर करून दिला. तुम्ही समजून घ्या. त्याच्या आधीची ऑलरेडी संपादित केलेली आहे. संपादित झालेली जमीन बक्षीस दिली बरोबर आहे. हा हिबानामा झाला. हिबानामा ज्या व्यक्तीच्या नावावर झाला त्याचं नाव जावेद रसूल शेख. 1971 झालेला हिबानामा आहे. या व्यक्तीचा आधार कार्ड माझ्याकडे. त्याचा जन्म 1985 चा. कधी तर 1985 चा जन्मापूर्वी हिबानामा म्हणजे तो 85 ला जन्मला पण 71 त्यांनी हिबानामा केलेला. आता हा व्यक्ती कोण? जावेद रसूल शेख. जे काळड्या वागण्याची जी जागा होती त्याच्या नावावर झाली होती. तो जावेद रसूल शेख आहे. हा कोणाचा ड्रायव्हर आहे, कोणाचा चालक आहे मी याच्यात दिलेला आहे. मी कोणाचं नाव नाही दिलं पण एका सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्याचा तो चालक म्हणून नोकरी करतो. बरं, आता याचं व्हॅल्युएशन किती आहे तर तुम्हाला सांगावं. 1150 कोटी रुपये. 1150 कोटी. कोणी काढलं? काय सरकारने काढलेलं सरकारचंच पत्र माझ्याकडे. सगळे पत्र आहे सरकारचे. माझ्याकडं सरकारी माझ्याकडं हे माझे पेपर्स नाही, सरकारचे पेपर्स आहेत. सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचं एक पत्र आहे. त्याच्यानंतर 7/12 आहे माझ्याकडे. हिबानाम्याची कॉपी आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाचं पत्र आहे. मुख्यमंत्री सचिवालयाचं पत्र आहे. एवढं सगळं आणि आता नीट दिसत नाही पण एकदम जुना 7/12 पण सगळा आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं हा हिबानामा करणारे अधिकारी
ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा आहे त्यांचं नाव सुद्धा आहे याच्यामध्ये, जे कोणी असेल ते सांगितलं गेले ना सक्षम अधिकारी त्या तारखेला कोण होता ते कळतो. माझ्याकडे त्याचा मी तुम्हाला आधार कार्ड देतो तुम्हाला, त्याच्यावर जन्मतारीख लिहिली. निवारामा कधी केला? 71. पण त्यावेळेस जन्म हा ड्रायव्हर तर नव्हताच. जन्माला डॉक्युमेंट बनवले तसे नोकरी ठेवणारे त्याचे डॉक्युमेंट बनवले. मला सांगायचं असं की आता सध्याच्या वापराची ह्याच्या पूर्वीची त्याच्या नावाची किती होती काढला परवा 3-3.5 एकर पोलिसांनी कुठे तपास केला त्याच्यात? पोलिसांनी तपास केला पण कारवाई साधा गुन्हा दाखल केलेला नाही राजकीय दबावामुळे. मी याच्यात उल्लेख केलाय की याआधी सुद्धा संभाजीनगरात याच व्यक्तीने कालदा कॉर्नरच्या जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीनं केल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करूनही कोणती कारवाई केलेली नाही. मी आता याची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे, महसूल मंत्र्यांना केलेली आहे. आता आपल्या मार्फत हा विषय मी मानतोय की लिगली काल पत्र पण महसूल त्याच्यानंतर मुख्यमंत्री MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्य सचिव सर्वांना ऑलरेडी मेलद्वारे हे पत्र कळवलेलं आहे. काही लोकांचा रिप्लाय पण आलेला आहे, त्यांनी फॉरवर्ड केलेलं आहे पुढे समजा. पण मी या विषयाकडे आपलं लक्ष वेधतो की अशा पद्धतीनं एक सरकारची मी म्हणेल कोण वारसदार असेल मला त्याच्याविषयी ऑब्जेक्शन असेल काही कारण नाही, त्यांना मिळणार असेल तरी माझी काही हरकत नाही. पण जी व्यक्ती 1985 ला जन्मली तिथे 1971चा हिबानामा कसा होतो हा माझा देशाचा बेसिक प्रश्न आहे. आणि शेवटी तो पैसा जर जमीन कोणाची तरी खाजगी असेल तर त्याला तो मिळाला पाहिजे, त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन माझं असायचं काहीच कारण नाही. जे कोणी त्याच्यात लता सूर्यभान वाघमारे वगैरे अशी काही त्याची मोठी वंशावळ आहे फार मोठी, ती पण वंशावळीची यादी माझ्याकडे आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते लोक आता आहे नाही आहे मला माहिती नाही, कारण फार पूर्ण सगळे या सगळ्या प्रकरण आहेत. परंतु हिबानामा अशा अशा व्यक्तीचा झालेला आहे आणि अशा अशी रक्कम मिळावी याच्यासाठी सरकारचेच काही बाबू लोक प्रयत्न करतात. हा मुद्दा मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर देऊ इच्छितो. मी सब तक्रार याची केलेली आहे. नावसाधारण असू शकतं प्रवास त्यांचा आधार कार्ड आहे तो ऑफिशियली काढलाय का त्या जमिनीच्या कागदपत्रात फॉरवर्ड करतो नावसाधारणाचा काही प्रश्न नाही. समृद्धीमध्ये किती जमीन गेली आहे? आता समृद्धीचे किती पैसे आणि किती पैसे आहे ते मग कुठे आहे? हे बँकेत पत्र तुम्हाला सगळं देतो बरं का, ते पत्र सगळं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे नाही, की जर कलेक्टरनी ही जमीन अधिग्रहण केलेली आहे म्हणजे ही सरकार जमीन आहे, मग हे वारसदार जे दुसरे आहेत समृद्धी मामाकडे पैसे दिलेत ना ते पत्र वाचून दाखवतो सगळं. नाही, 1 मिनिटात सगळं पत्र वाचून दाखवतो तुम्हाला कळेल. समृद्धी बाधित जमिनीचा मोबदला याच्याविषयी मी बोललेला आहे. लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पंजोबा कैलासवासी पाहुण्या भिका वाघमारे यांच्या नावे व हक्कात मोजे जटवाडा जोगवाडा तालुका जिल्हा छत्रपती समाजाची जमीन 23 एकर 3 गुंठे शेत जमीन हैदराबाद संस्थान छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 31 ऑक्टोबर 1957 पासून प्रमाणपत्र देऊन बहाल केली आहे. कैलासवासी पाहुण्या भिका वाघमारे यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याने सदर जमीन 1 वर्ष नापीक पडीत जमीन राहिली आणि ती संभाजीनगर तहसील मंडळाने सन 1917 साली महाराष्ट्र विकास मंडळात संपादित करून दिली. मला वाटतं हे वर्षाचं काही इश्यू दिसतो झालं चेक करतो. ही जमीन त्यांच्या मूळ मालकाच्या कुळ वारसदारांना हैदराबाद कुळ कायद्याच्या 1950च्या कलम 38 अन्वये मोबदला ₹1,150 इतके अनुज्ञेय आहे. या संबंधी मान्य सहाय्यक आयुक्त महसूल यांनी 23 जुलै 2022 यांना सविस्तर चौकशी करून उत्तर देण्यास कळवले होते.
यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार संभाजीनगर असे कळले होते की श्रीमती लता वाघमारे राणा जटवाडा यांनी कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे मयत पावण्या भिका वाघमारे हापर बंदोबा राहणार मौजे जटवाडा जोगवाडा शेतजमीन गट नंबर 174 मध्ये 23 एकर 3 गुंठ्यांचे नावे हक्कात प्रतिबंधित मालक म्हणून हैदराबाद कुल कायदा 1950च्या कलम 38 याच्या आधारे जारी केलेल्या सरकारी आयलॉनच्या मुद्द्यावर श्री जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थांमार्फत 1971 छत्रपती संभाजीनगरला हैदराबाद हिबानामामार्फत 23 एकर कुल कायद्याने शेत जमीन बहाल केली आहे. या जमिनीचे आज रोजी बाजार मूल्य 1150 कोटी सरकारी दप्तरे, त्यावेळेचं 150, आता 1150 आहे. याबाबत असे नमूद करण्यात येते की जावेद रसूल शेख यांचा जन्म माझ्या माहितीनुसार सन 1985चा आहे. सोबत मी आधार कार्ड आहे. सर सत्तारूढ पक्षाच्या एका संसद सदस्याचा वाहन चालक आहे. त्याचा जन्म 1985 मध्ये झाला असेल तर सन 1971ला हैदराबाद हिबानामा मार्फत 23 एकर कुल कायद्याची शेत जमीन बहाल झाली कशी, हा प्रश्न माझ्या मनात आहे. शासनाने कोट्यवधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत असताना जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सदर बाबतीत प्रचंड अनियमितता शासनाच्या बाजारभावाने सुमारे 1150 कोटी रुपये हडप करण्याचा हा प्रयत्न आहे. सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. शासनास अशा पद्धतीने फसविणाऱ्या संबंधित अधिकारी व हिबानामा करणारे व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई करावी. संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी. याआधी सुद्धा संभाजीनगरात याच व्यक्तीने कालडा कॉर्नर येथील जमिनीचा हिबानामा अशाच पद्धतीने केल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करून कोणतीच कारवाई केली याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. याच्यात मला असं वाटतं सगळं डिटेल लिहिलेलं आहे माझ्याकडे. आणखी एक प्रश्नाचं आहे. त्याच्यापैकी किती जमीन समृद्धीमध्ये जाणार होती किंवा आणि दिली असेल? त्यातल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याचं मूल्यांकन किती काढलं ते 1150 त्याचं आहे का? समृद्धी गेली का? आता हा त्या महिलेचा अर्ज द्या सोडून सरकारचं पत्र समजा हे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्र संभाजीनगर यांनी सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे. हापर पंजोगा मयत पावण्या भिका यांना देखील हैदराबाद संस्थान यांनी आणि औरंगाबाद तहसील महसूल जमीन लवाद यांनी 30/10/1970ला त्यांच्या नावे हक्कात 23 एकर 3 गुंठे प्रतिबंधित मालक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याचा गट नंबर 174 असून सदर जमिनीचा आज रोज बाजार मूल्य 1150 कोटी रुपये होत आहे. हे माझं पत्र नाही. सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उपविभागीय अधिकारी सदर प्रकरणी अर्जदार यांच्या अनुषंगाने न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाचे अधिवरून अर्जदार व इतर 10 यांना आज रोजी कायदेशीर वारस म्हणून घोषित केले असल्याचे दिसून येत आहे. तरी अर्जदार यांच्या अर्जात नमूद केलेला हैदराबाद कुल कायदा 1950च्या कलम 38 या आधारे प्रकरणी पुढील कारण सरकार आपल्या कायद्यात म्हणजे हे सरकारचं पत्र आहे. हे उपविभागीय अधिकारी कोण आहे? पूर्वीचेच आहे का हे कोणतेच आहे? तारीख आहे 24/7/2025. त्यावेळेस कोण होता मला माहिती नाही. कारण माझ्या कोणत्याही अधिकारावर आरोप नाही, माझा व्यवस्थेवर आरोप आहे. हे पत्र आहे 24/7/2025. पण दादा एकच प्रश्न पडलेला आहे की 1971ला जो हिबानामा तहसील समोर केलेला आहे त्या हिबानाम्याचे काही डॉक्युमेंट्स यांनी जोडलेत का त्याला? यांनीच लिहिलेलं आहे यांच्या पत्रात. हो ना. त्याच्यात काही आहे, काही पत्र पुसड आहे. हे बघा यांच्याच पत्रात दिलेलं आहे. मी त्याच आधारावर बनवलं. हे पत्र माझं नाही, हे त्यांचं आहे. त्यांनी दिलं सरकारी आयलॉनच्या मुद्द्यावर श्री जावेद रसूल शेख यांना हैदराबाद संस्थांमार्फत सन 1971ला औरंगाबाद येथे हिबानामा मार्फत याच्या 3 एकर कुल कायद्याने शेतजमीन बहाल केली आहे असं म्हटलं. ठीक आहे. हिबानामा म्हणजे ते काही मुस्लिम याच्यामध्येच करतात असं ऐकलं होतं आता. हो जमीन हा त्याच्या हिंदूंचे हिबानामा मुस्लिमांना कसं चालतं? आता म्हणून तुम्ही समोर आलं. आणि आणखी प्रश्न असा आहे की
जर ती महाराष्ट्र विकास महामंडळाच्या नावावर जमीन असेल तर ती त्याचं यांनी काय लिहिलेलं आहे? प्रतिबंधित मालक शब्द आहे यांचा पण मालक आहे पण प्रतिबंधित आहे. कित्येक वर्ष जमीन पडीक होती, कोणी नव्हतं तर सरकारने अॅक्वायर केलेली आहे. अॅक्वायर केल्यानंतर यांना जाग आली काही लोकांना. आता मग त्यांनी हेबानामा 1971चा दाखवलेला आहे एखादा तुला. आता तो बोगस असेल. 23 एकर का 3 एकर? हिबानामात किती जमीन नाही 3 एकरला केली. हेबानामा पूर्ण केलं साहेब. 23 एकरचा. आणि मोबाईलला पण ऍक्च्युअल संपादित किती झाली? 3 एकर. अरे याच्यात पत्र लिहिले 1150 कोटी बाजार मूल्याने द्यायचं म्हणून का? 3 एकर आहे ना बापू. स्थिर स्थिर जाईल. अजून पैसे मिळाले नाहीत ना? नाही मिळालं. ते पैसे कोण मिळाले? रस्ता तुम्ही जवळ आहे का? विचार करा ना. जाताना उभी असो या आडवी असो. तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही पूर्ण योजना वापरतो. ऐका ना, खेडूळाशिवाय कसं बैठक? आणि मला ऐकून घ्या, मला जे कळतं ते सांगतो द्या. ऐकून घ्या विश्वास हा. की समजा मला जे कळतं ते आता हे चालू आहे. मला जे कळतं ते सांगतो. जर 1957 असेल तर त्याचे 1150 रुपये मावेदा होऊ शकतो. बरोबर आहे. 71 असेल त्याचा आणखी त्याच्यात मावेदा पण आताच त्याचा सांगितलं तेवढं पण 1150. आजचा आमदाराचं नाव नाही घेतलं. संसद सदस्य उमऱ्यांचा ड्रायव्हर आहे ना तो. दादा जीवनाचा ड्रायव्हर आहे. आपण एवढं खासदार असं हे आहे मागच्या प्रकरणानंतर दुसरीला लावला. मग मागच्या प्रकरणात तर पोलिसांनी नाही केलेलं. आणि पण आता जावेद तो चालकच म्हणून आहे हे पण सर, हे मंजुरी करताना किंवा हे करताना बेसिकली आधी संयुक्त मोजणी करते, मग किंवा व्हॅल्युएशन करतात. तर 3 तरी तपासणी केल्या असतील ना त्यांनी अधिकाऱ्यांनी. अजून पैसे दिलेले नाही. हा, ठीक आहे. बेसिकली जमीन घ्यायची असं म्हणलं की एक मोजणी करतात. पहिली संयुक्त मोजणी, त्याच्यानंतर त्याचं व्हॅल्युएशन करायला एक मोजणी करतात आणि त्याच्यानंतर तिसरं की ह्या माणसाला त्याला आवाज करण्यासाठी किंवा याच्यासाठी तिसरी मोजणी. असं यांनी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर त्याचे 1150 कोटी रुपये व्हॅल्यू काढलं. सुरुवातीला मोजणी झाली त्यात प्रतिबंधित मालक कोणाचं नाव नाही पण सरकारचं रूल असं आहे की तुम्ही मालक असो नाही तर नसो त्याच्यात तेवढ्या याचा मोबदला ते काढून ठेवतात. सरकारकडे जमा पहिली गोष्ट. समजा आता काही जमीन अशी असते की ज्याला मालक नसतो काही नसतो एखाद्या सरकारी सुद्धा असू शकते. तर ती जमीन सरकार काय पैसे देत नाही अशातला भाग. कारण भूसंपादनाचे पैसे भूसंपादनाचे फक्त व्हॅल्युएशन करणं काम महसूल विभागाचं, पैसे देणं काम राज्य रस्ते विकास महामंडळाचं. त्यामुळे उद्या एकदा आता भूसंपादन झालं, सगळे रस्ते कोणाची जागा होती हे काम महसूल विभागाने एकदा केल्यानंतर तेवढी आपण राज्य रस्ते विकास मंडळ किंवा कोणतंही डिपार्टमेंट देऊन टाकतं आणि मग त्याच्यानंतर त्याचं वाटप करणे महसूल विभागाला. जे काही ज्याने रस्ता केला त्या डिपार्टमेंटचं काम नाही. फक्त या डिपार्टमेंटनी बाबा एवढी जमीन केली एवढं त्याचं व्हॅल्युएशन एवढंच त्याचं काम आहे. आता ही अमाऊंट येऊन पडली मग हे लोक काय झाले की ही कशी काढायची कशी काढायची तर त्याला मार्ग. म्हणजे समृद्धी महामार्ग तयार झाला, सगळं झालं. आता हे मग त्यांनी त्याची सबमिशन केले. हे जे तुम्ही म्हणताय ना, मग त्यांनी कागदपत्र हिबानामाचे नंतर सबमिट केले की आम्ही याच्यामध्ये हे आहोत असं. माणसाचं चालत आहे का? आता मला सांगा या महिलेचा अर्ज 28/8/2025 आहे. रस्त्याचं काम कधी सुरू झालेलं आहे? 16 म्हणजे 10-12 वर्षापूर्वी सुरू झालं. तिने अर्ज आता केला याचा अर्थ की तिला पण तरी जागा केलं की तुला हे अशा 1150 कोटी जमा झाले. मग तो माणूस शोधल्यानंतर त्याला असं करून घेतलं. मग ही प्रोसेस आम्ही कम्प्लीट केली आमच्यासाठी. असं झालं की